नमस्कार मित्रांनो, शासन निर्णय दिनांक 14/10/2024च्या अंमलबजावणीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. काय आहे नेमके पत्र हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच लेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करून आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. चला तर मग जाणून घेऊया काय आहे नेमके पत्र. तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो, शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे 4 डिसेंबर 2024 रोजीचे पत्र आहे आणि महत्त्वाचे आणि तात्काळ आहे. प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण मुंबई. आणि या पत्राचा विषय आहे शासन निर्णय दिनांक 14/10/2024च्या अंमलबजावणीबाबत. कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर करणे हा या पत्राचा विषय आहे. वरील विषयाबाबत संदर्भी पत्र पाहावीत. प्रत संलग्न संदर्भ क्रमांक 2 दिनांक 26/11/24च्या पत्रात नमूद केल्यानुसार माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 10/10/24 रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचे टप्पे घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे असलेल्या व विहित कालावधीत त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना वैकल्पिक अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे, अघोषित शाळा तुकड्यांना अनुदानासाठी पात्र करणे, डोंगराळ व दुर्गम भागातील पटसंख्या निकषात सुधारणा करणे व अनुदानास पात्र करणे व सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकड्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शासन निर्णय दिनांक 14/10/2024 निर्गमित करण्यात आला असून सदर शासन निर्णयाने यापूर्वी अनुदान घेत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्पा, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अघोषित शाळा तुकड्यांना तसेच सैनिक शाळांच्या अतिरिक्त तुकड्या यांना दिनांक 1 जून 2024 पासून अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अनुदान पात्र ठरत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्या व शिक्षक शिक्षकेतर पदांना प्रत्यक्ष अनुदानासाठी विहित अटी व शर्तीनुसार तपासणीच्या अधीन राहून अनुदान मंजूर करण्याचे निर्देश आहेत. सदर शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने शासन पत्र दिनांक 26/11/2024 मधील मुद्दा क्रमांक 1, 3 व 4 बाबत शासनास अहवाल सादर करायचा असल्याने शासन निर्णय दिनांक 6/2/23 अन्वये अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या व सद्यस्थितीत माहे नोव्हेंबर 2024 अखेर प्रत्यक्षात अनुदान घेत असलेल्या 20%, 40%, 60% माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांची व त्यावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी सोबतच्या विहित प्रपत्रात हार्ड व सॉफ्ट कॉपी स्वरूपात DVTT सुरेख या फॉन्टमध्ये सादर करावी व सदर शासन निर्णयासोबत विहित केलेल्या प्रमाणपत्रासह दिनांक 10/12/2024 रोजी समक्ष उपस्थित राहून वरील माहिती सादर करण्याची दक्षता घ्यावी. दीपक चौने, शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे हे पत्र आहे. तर मित्रांनो, अंशतः अनुदानित शाळांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. भेटूया पुन्हा एकदा अशाच लेटेस्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.